संजयराव जय श्रीराम. जय श्रीराम. आज जुन्नर पंचायत समिती सभापती उपसभापतीची निवड पार पडली. तुम्ही उपसभापती पदासाठी फॉर्म भरला होता. तुम्ही एकमेव असताना तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसची 6 मतं मिळाली. काय कसं कौशल्य वापरलं, काय झालं? नमस्कार वाणी साहेब. पहिल्यांदा मी सांगतो, मी BJP पक्षातून उभा होतो आणि मी एकमेव तालुक्यात उमेदवार असल्यामुळं मला महायुतीचा घटक पक्ष राष्ट्रवादी पक्षाने जे मतदान दिले, जे 6 मतं टाकली, त्याबद्दल मी त्यांचं आमच्या पक्षाच्या वतीने आणि माझ्या वतीने अभिनंदन करतो. तुम्हाला राष्ट्रवादीनं पाठिंबा कसा काय दिला? महायुती म्हणून त्यांनी पाठिंबा दिला मला, कारण राज्यात आम्ही बरोबर आहे. त्यांनी महायुतीचं धर्म पालन करून मला पाठिंबा दिला. तुम्ही सभापती होऊ शकला नाही, उपसभापती पण होऊ शकला नाही. शिवसेना सुद्धा तुमच्या सत्तेमध्ये आहे, मग त्यांनी तुम्हाला सपोर्ट नाही केला? नाही केला. शेवटी हा राजकीय पार्श्वभूमी असती, राजकीय डावपेच असतात. त्यांनी त्यांच्या पद्धतीने राजनीती करून त्यांनी शिवसेनेचा सभापती केला आणि मी महायुतीचा घटक असताना मला त्यांनी त्यांच्या इच्छेनुसार मतदान नाही केलं. परंतु मी महायुतीचा उमेदवार असल्यामुळं मला जे राष्ट्रवादी पक्षाची 6 मतं मिळाली प्लस माझं 7 मतं मिळाली, त्याबद्दल मी खूप म्हणजे स्वतःला धन्य समजतो. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अमित ढोले यांना उपसभापती केलेलं आहे. त्यांनी महायुतीचा धर्म पाळला नाही, कसं काय? नाही, त्याबद्दल मी साहेब काही बोलू शकत नाही, कारण ज्याचं त्याचं व्यक्ती स्वतंत्र आहे. मी महायुतीचा धर्म म्हणून सभापती पदाला सुद्धा महायुतीच्याच उमेदवाराला मतदान केलं आणि महायुतीने मला मतदान केलं. आणि कुठलेही पद असल्यावर कामं करता येतं असं नाही, कारण आज मी 13 गावचा मी स्वतःला पालकत्व समजतो, कारण 13 गावचं पालकत्व होतं माझ्याकडे. मी 13 गावचा विकासाच्या दृष्टीने ज्या 13 गावांनी मला निवडून दिले त्यांच्यासाठी मी कामं करायला ठेवलं. उद्यापासून मी कामाला सुरुवात करणार, कुठलं पद असो किंवा नसो. परंतु जे मला पंचायत समिती सदस्य या 13 गावांनी बनवले, ह्या 13 गावच्या लोकांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्यांच्यासाठी मी उद्यापासून कामाला सुरुवात करणार आहे. कारण पंचायत समितीमध्ये बी महायुतीची सत्ता आहे, जिल्हा परिषदमध्ये पण महायुतीची सत्ता येणार आहे, राज्यात महायुतीची सत्ता आहे आणि केंद्रात बी आमची सत्ता असल्यामुळं कुठलाही निधी पक्षाच्या माध्यमातून कमी पडणार नाही, असं मला पक्षाच्या वरिष्ठांनी सांगितलेलं आहे. आणि भविष्यात मी जे लोकांच्या अडीअडचणी या सोडवण्याचा 100% प्रयत्न करीन. त्यामध्ये आमचे नाना असतील, ताई असतील, गांधाळे मामा असतील, या स्थानिक आमचे जे नेते आहे त्यांच्या माध्यमातून मी 100% जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा मी भविष्यकाळात प्रयत्न करणार आहे. कमलताई शेळकंदे ह्या सुद्धा सभापती झाल्या, त्या तुमच्या महायुतीचेच? 100% कमलताई शेळकंदे सभापती झाले याबद्दल मला आनंदच आहे, कारण त्या महायुतीचे आहेत म्हणून. वैयक्तिक कमलताई शेळकंदे नाही, महायुतीचा सभापती झाला म्हणून मला त्याच्यामध्ये आनंद आहे आणि महायुतीचा सभापती झाल्यामुळे त्यांचं हार्दिक अभिनंदन. ज्या राष्ट्रवादीने तुम्हाला मदत केली त्या राष्ट्रवादीने स्वतंत्र उमेदवार उभा केला होता ना? राष्ट्रवादीचा उमेदवार कुठे? सभापती पदासाठी हा होता ना, राष्ट्रवादीचा उमेदवार होता. परंतु राजकारण असतं, राजकारणामध्ये थोडी मतं कमी झाली, 2 मतांचा फरक झाला. जरी समजा राष्ट्रवादीचा उमेदवार जरी नाही आला तरी महायुतीचाच उमेदवार निवडून आला. तुम्ही जुन्नर पंचायत समितीचे सदस्य झाला, एवढा मोठा पाठिंबा मिळाला. दुर्दैवाने तुम्हाला अपयश आलं. जुन्नर पंचायत समिती परिसरामध्ये खूप अस्वच्छता आहे, प्रशासनाचं दुर्लक्ष आहे. काय भविष्यात तुमची काय भूमिका आहे? साहेब 100% तुम्ही म्हणता, ह्या ज्या भौगोलिक गोष्टी असतील त्या गोष्टी मी समजून घेण्याचा प्रयत्न करीन. आणि मी घरी शांत बसणारा माणूस नाही, कारण ज्या समाजाने आमच्या BJP पक्षाला असून मी एकमेव उमेदवार असा आहे की आपल्या तालुक्यामधून पूर्ण निवडून आले, त्याच्यामुळे माझा गणात तर लक्ष राहणारच आहे. पण गणाबरोबर मी गटात असेल, तालुक्यात असेल, ज्या ज्या अडचणी असतील त्या आमच्या पक्षाच्या माध्यमातून असेल, माझ्या पदाच्या माध्यमातून असेल, 100% मी सोडवण्याचा प्रयत्न करेन. उद्यापासून ज्या कोणाच्या अडचणी असतील त्यांच्या मी फील्डवर जाऊन कामं करणार, मी शिवार दौरे काढणार, लोकांच्या घरी जाणार. ग्रामपंचायत आठवड्यातून 1 दिवस, महिन्यातून 1 दिवस असा देणार का मी तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये तुमच्या काही अडीअडचणी ते मला सांगा, आणि महिन्याभरात त्यांना त्यांचे रिपोर्ट देणार का बाबा तुमची अशी अडचण होती, मी सोडवण्याचा प्रयत्न केला, याच्यात काय त्रुटी आहे त्या तुम्ही पूर्ण करा आणि भविष्यात मी अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करेन. कसं पाहता तुम्ही? शिवसेनेचे जिल्ह्याचे नेते संजयराव वराडे यांनी फॉर्म भरला, राष्ट्रवादी काँग्रेसची 6 मतं मिळाली, परंतु निवडणुकीमध्ये अपयश आलं. खरं तर भारतीय जनता पार्टीचा एकच उमेदवार तालुक्यामध्ये, म्हणजे आत्तापर्यंत मला वाटतं पहिलाच उमेदवार असं पंचायत समितीचा का भारतीय जनता पार्टीच्या कमल चिन्हावर निवडून आलेला. शेवटी
त्या ठिकाणी सभापती उपसभापती व्हायला मेजॉरिटी लागते आणि एक संख्या असणारा उमेदवार फॉर्म भरून तो 7 तो मिळू शकतो. हे कौतुकास्पद आहे. कारण आम्ही सुरुवातीला बोलणी केली होती, त्यांनी आम्हाला शब्द दिला होता. नंतरच्या मधल्या काळामध्ये काही घडामोडी झाल्या. कोणाशी बोलणी केली होती? आम्ही विद्यमान आमदारांशी बोलणी केली होती सुरुवातीला. तर त्यावेळेस त्यांनी मला म्हटले होते आम्ही आपले रेपाळ्यांशी बोलून 2 दिवसात आल्यानंतर मीटिंग करू आणि आपण ठरवून घेऊ. तसं काही ते झालेलं नाही. नंतरच्या काळात मध्ये बराच कालावधी गेला. म्हणजे आज 9 तारीख आहे, मागच्या 9 तारखेला निकाल लागलेला, 1 महिन्याने आज सभापतीची निवड झालेली. शेवटी हे राजकारण असतं, हे डावपेच चालू असतात. कोणाला करायचं कोणाला नाही करायचं याच्या मागची कारणं वेगळी आहेत. लोक आम्हाला एक सांगतात, मग पंचायत समितीत बसायचं ठिकाण यांचा होईल, असं होईल तसं होईल. असं ठीक आहे ना, चर्चा हे होत राहतात, राजकारण असेल. आम्हाला उद्या पंचायत समिती जायचं तर आम्हाला कोणाला विचारून जावं लागणार नाही. सर्वसामान्यांची ती पंचायत समिती आहे, त्याच्यामुळे तिथं जाण्याचा किंवा कोणाला रोखण्याचा असं काही अधिकार नाही. ठीक आहे ना, हे सगळे बदल होत राहतात. कधीतरी चढ उतार हे संघर्ष असतातच ना. माणसाच्या आयुष्यामध्ये चढ उतार असतात. आज त्यांचे दिवस चांगले असतील, उद्या आमचे दिवस येतील ना चांगले. त्यावेळेस म्हणजे चढ उतार समजा माणसाने एवढं घाबरून जायचं काही कारण नाही ना. ठीक आहे, आमचं संजू, त्याला मी सकाळी पण म्हटलं होतं, तो सकाळी मला तेच म्हटला की मला 6 महिन्यासाठी करायला सांगा, नंतर मी बाकीचे 4.5 वर्ष मी त्यांना देऊन टाकतो. शेवटी त्यांना मी विद्यमानांना मी फोन पण केला होता, पण ते म्हटले आता माझा शब्द गेला आहे, ते काय होणार नाही. त्याच्यामुळे ते काही नाही. शेवटी राजकारण ह्या घडामोडी चालू राहतात. झालं ते ठीक आहे ना. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.